नमस्कार मित्रांनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील महिला व मुलींना प्रतिमाह 1500 रुपये दिले जाणार आहेत। या योजनेसाठी 1 जुलै 2024 पासून अर्ज देखील सुरू होणार आहेत। तर कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असतील, अर्ज कसा करावा लागणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार, ही सर्व माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा 28 जून 2024 रोजीचा हा GR आहे। मित्रांनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या योजनेचा उद्देश काय आहे, तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, ही सर्व या योजनेचे उद्देश आहे। आता या योजनेचे स्वरूप कशा पद्धतीचे असणार आहे ते पहा। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBTद्वारे सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे। तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे। योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे, तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतील। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे। आता या योजनेसाठी अपात्र कोण असणार आहे, तर ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील, अशा कुटुंबातील महिला यासाठी अपात्र असणार आहेत। त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी यासाठी अपात्र ठरणार नाहीत। यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल, तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र असणार आहेत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत, अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र असणार आहेत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे, अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र असणार आहेत। आणि ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून, अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र असणार आहेत। तर मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। तर अर्ज करताना कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत ते पहा। या ठिकाणी लाभार्थ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे। तसेच बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे। पासपोर्ट आकाराचा फोटो देखील लागणार आहे। लाभार्थ्याकडे रेशन कार्ड असणे देखील आवश्यक आहे आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र देखील लाभार्थ्याला या ठिकाणी लागणार आहे।
त्यानंतर यासाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकतात, ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सेतू सुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांच्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकतात आणि शहरी भागामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका किंवा वॉर्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र अर्थात CSC केंद्र या ठिकाणाहून तुम्ही अर्ज करू शकतात। अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे तर योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे। ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा ग्रामपंचायत किंवा वॉर्ड किंवा सेतू सुविधा केंद्र अर्थात CSC सेंटर या ठिकाणी उपलब्ध असतील। वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे। म्हणजे अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस द्यावी लागणार नाही। अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल। यासाठी महिलेने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे। अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर किंवा ॲपवर जाहीर केली जाईल। त्याची प्रत अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल। आता यासाठी अर्ज कधीपर्यंत करू शकतात तर 1 जुलै 2024 रोजीपासून 15 जुलै 2024 पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा GR सविस्तर पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।